नमस्कार, पूनम डेली ब्लॉगवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे बेसन गोळ्याची आमटी। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जेव्हा भाजीला काहीच नसेल तेव्हा ही बेसन गोळ्याची आमटी बनवून बघा, सगळे आवडीने खातील, खूप छान लागते। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बघा इथे मी खोबरे, 2 चमचे धने, 2 चमचे हरभऱ्याची डाळ, कोथिंबीर, कढीपत्ता, 2 कांदे, अद्रक, लसूण आणि 2 मिरच्या हे सर्व घेतलेलं आहे। आपल्याला कांदे हे भाजून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे कांदा गॅसवर भाजून घेणार आहे मी। जास्त पण काळा होऊन द्यायचा नाही, नॉर्मल मध्ये भाजून घ्यायचा। हे बघा अशा प्रकारे 2 कांदे मी भाजून घेतलेले आहेत। आता बघा इथे 2 चमचे तेल घेतलंय मी, थोडंसं गरम होऊन दिलंय। त्यामध्ये खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मिरच्या पण आपल्याला याच्यामध्ये तेलात चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी लसूण आणि अद्रक हे पण भाजून घेणार आहे। त्यानंतर मी हरभऱ्याची डाळ 1 चमचाभर घेतलेली, ती पण थोडीशी भाजून घेणार आहे। त्यानंतर मी धने टाकलेले आहेत। त्यात 2 ते 3 मिनिटे पण चांगलं परतून घ्यायचं। याच्यानंतर बघा मी 1 चमचा फुटाणे घेतलेले आहेत, डाळ म्हणतात ते घेतलेत, आणि कोथिंबीर ती पण तेलामध्ये भाजून घ्यायची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। याच्यात आपल्याला आता कांदा आहे बघा असा फोडून घ्यायचा आहे। आपण अगोदर भाजला आहे, पण तेलात आता असा फोडून फ्राय करायचा। हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने सर्व भाजून घेतलेलं आहे। हे आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे। बघा मिक्सरला मी जी पेस्ट चांगली बारीक करून घेणार आहे, थोडंसं पाणी ओतून। मस्त अशी बघ बारीक पेस्ट झालेली आहे, बघू शकता। खूप भारी लागते बेसन गोळ्याची आमटी, त्यामुळे नक्की ट्राय करा तुम्ही। कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलंय। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। त्यामध्ये आपण जो बारीक केलेला मसाला होता पेस्ट, त्या तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे। मिडियम गॅस करून मी छान अशी पेस्ट भाजून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 चमचा हळद टाकणार आहे, आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। धणेपूड टाकलेले आहे, जिरेपूड टाकलेले आहे। हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, आणि याच्यामध्ये आता मी 1 ते 1.5 ग्लास पाणी ओतलंय। छान असं हे उकळून द्यायचं। तोपर्यंत आपण इकडं पीठ तयार करूया। अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे बेसनचं, त्यामध्ये लाल तिखट थोडंसं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। भजी करण्यासाठी आपण कसं पीठ भिजवून घेतो, त्याच पद्धतीने असं पीठ हे भिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत बघा इकडे उकळी आलेले आहे, त्याच्यामध्ये असा सोडायचा इथे बघा, असे छोटे 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 गोळे सोडून द्यायचे आहेत। अशा पद्धतीने याच्यामध्ये गोळे सोडलेले आहेत, आणि 10 मिनिटे शिजून द्यायचे आहेत। खूप भारी लागते आमटी। जेव्हा काय रस्सा करण्यासाठी किंवा भाजी करण्यासाठी काय नसेल, तेव्हा या पद्धतीची बेसन गोळ्याची आमटी करून बघा, सगळे आवडीने खातील। खूप टेस्टी लागते, खूप भारी, आणि एकदम कमी साहित्यात कमी प्रमाणात। त्याच्यामध्ये 2 चमचे मी कूट टाकलेला। 5 ते 10 मिनिटात ते गोळे शिजतात। खूप भारी लागते, नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी। आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, आणि तुम्ही नक्की ट्राय करून